नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज सुद्धा मार्केटनं पॉझिटिव्ह मोमेंटम चालू ठेवला। निफ्टी ऑलमोस्ट 24,200-250 जो काल मी महत्त्वपूर्ण एक रेजिस्टन्स काल व्हिडिओमध्ये बोललेलो तिथं पण येऊन ऑलमोस्ट पोहोचला। आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी मंगळवार, त्यामुळं ऑलमोस्ट मार्केट जे आहे ते फ्लॅट राहिलं, फार काही वदगड बघायला मिळालं नाही। बँक निफ्टीनं परत पुन्हा आज नवीन लाईफ टाईम हाय बनवला, जवळपास 25,750च्या आसपासचा। तिथून थोडेसं मायनर डीप प्रॉफिट बुकिंग हायर लेवलवरून निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं क्लोजिंग सेशनला। US मार्केट काल चांगले खाली गेले, 1000 पॉईंट खाली गेले, कारण पॉवेल आणि जेरम पॉवेल फेड चेअरमन आणि US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये थोडं तुतुमेमे सुरू आहे व्याजदर कमी करण्यावरून, आणि त्यामुळं गोल्डमध्ये रेकॉर्ड रॅली सुरू झालेली आहे त्याच्या कारणामुळं की या दोघांमध्ये ताळमेळ नाही आहे USमध्ये, आणि त्यामुळं कदाचित रिसेशनची चिन्ह येऊ शकतात। USमध्ये रिसेशन येऊ शकते, त्यामुळे IT स्टॉक्स डाऊन आहेत आणि गोल्ड त्या कारणानं वाढत आहे, कारण USमध्ये जर रिसेशन आलं तर थोडंसं स्प्रेड होऊ शकतं यावेळी भरपूर, आणि USमध्ये ऑलरेडी डेट आहे गव्हर्नमेंटचं, त्यामुळं थोडंसं स्टिम्युलसला त्यांना अवघड जाऊ शकतं। अशा पद्धतीच्या काही थोड्या न्यूज रिपोर्ट्समुळं सोनं मात्र लाईफ टाईम हायला टच झालं आहे, $3500 टच केलं आहे। भारतामध्ये 1,00,000 रुपयेच्या आसपास प्राईस ऑलमोस्ट लोकल मार्केट्सला गेले, पण मला वाटतं मोमेंटम फार सस्टेन होणार नाही। एकदा क्लॅरिटी जेरम पॉवेल फेडरल रिझर्व्ह चेअरमनकडून पॉलिसीला घेऊन क्लॅरिटी आली आणि थोडेसे कंपन्यांचे रिझल्ट्स जे आता येतील त्यामध्ये जर चांगली इम्प्रूव्हमेंट असेल तर मला वाटतं थोडं सोन्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येईल आणि US मार्केट थोडं स्टेबल होऊ शकेल। तोपर्यंत थोडं US मार्केट्समध्ये व्हॉलॅटिलिटी राहणार, कारण टेरिफ वॉर सुरू आहे। पॉझिटिव्ह गोष्ट आहे, टेरिफ वॉरला घेऊन आज USचे व्हाईस प्रेसिडेंट भारतामध्ये आलेत, प्राईम मिनिस्टर मोदीजी त्यांनी भेटी घेतली आणि बऱ्यापैकी US आणि इंडियामध्ये टेरिफला घेऊन ॲग्रीमेंट होईल आणि बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल। आपलं तरी टेरिफ वॉर नाही आहे, मागेही मी सांगितलं, त्यामुळे मार्केटही वर आलं, त्यामुळे टेरिफमध्ये आपल्या US आणि आपल्यामध्ये ॲग्रीमेंट लवकरात लवकर साईन होईल या पद्धतीची कमेंट्री व्हाईस प्रेसिडेंट यांनी दिले USच्या, त्यामुळे थोडं मार्केटला स्टेबलायझेशन येईल असं मला वाटतं। ओव्हरऑल मार्केटसाठी पॉझिटिव्ह मोमेंटम आहे। ग्लोबल मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, पण आपलं मार्केट थोडं चांगलं पॉझिटिव्हली आणि आज सस्टेन राहिलं, ही एक चांगली गोष्ट आहे। उद्याच्या सेशनला बघायचं झालं तर मी कालही म्हटले की थोडंसं मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं चॉपी ट्रेड राहू शकतो। पण निफ्टीला 24,250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 24,250च्यावर मेंटेन राहिलं तर फर्दर अप होईल 24,500पर्यंत। अदरवाईज 24,000 एक सपोर्ट आहे, एखादी मायनर डिप 100-125 पॉईंटचे आले तर एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी होऊ शकते। 24,000 एक चांगला सपोर्ट निफ्टीला उद्याच्या सेशनला आहे, त्यामुळे उद्या निफ्टीला 24,000 स्ट्रॉंग सपोर्ट, हायर लेवलला 24,250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 24,250च्यावर फर्दर रॅली येईल। बँक निफ्टीमध्ये 5,500च्या अबाव स्काय इज द लिमिट, 56,000 एक टार्गेट आपण धरू शकतो, पण लाईफ टाईम हायच्या अबाव क्लोज आहे आणि रोज नवीन हाय बनवते, त्यामुळे स्काय इज द लिमिट ती कितीही वाढू शकते। पण ऑलरेडी बँक निफ्टीनं जवळपास 8,000 पॉईंटची रॅली दिली आहे, त्यामुळे मला वाटतं थोडंसं आणखी थोडं हायर जाऊन एखादं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, पण मला वाटत नाही फारसं काय निगेटिव्ह बँक निफ्टीमध्ये। 55,500च्या वर आहे, तोपर्यंत 56,000पर्यंत जाण्याची जागा बँक निफ्टीमध्ये आहे, त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीमध्ये दोन्ही लेवलला बाय ऑन डीप तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवा। कॉल्स बाय करू शकता, जिथं डीप येईल तिथं निश्चित कॉल बाय करा, पुटमध्ये शक्यतो अवॉइड करा, मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आहे। आज NSEमध्ये 1,657 शेअर्स पडलेत, त्याबद्दल 938 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 19 शेअर्स पडलेत, त्याबद्दल 31 शेअर्समध्ये पडझड आहे। निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्स थोडीशी संख्या जास्त आहे, पण NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। आज FMCG, फार्मा आणि बँकिंग सेक्टरला तेजी राहिली, तर IT आणि एनर्जी सेक्टरला थोडीशी किरकोळ मंदी बघायला मिळाली, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत 0.5%च्या आसपास, डाव फ्युचर्स जवळपास 250 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे US काल चांगलं डिक्लाईन झालं 1000 पॉईंट, या रिकव्हरी थोडीफार US मार्केटमध्ये आज झाली, तर मला वाटतं उद्या आपण परत पुन्हा एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। पण मगाशी जे टेक्निकल पॉईंट सांगितले त्यानुसार तुम्ही ट्रेड करा। निफ्टी 24,250च्या वर राहिली मेंटेन, तर वर जाईल। बँक निफ्टी 55,500च्या वर आहे, तोपर्यंत 56,000पर्यंत जाऊ शकता। तर बघा मार्केट सुद्धा कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।